महाराज मठ उमरज इथे जो 108 विष्णू योग विष्णूचा यज्ञ होत आहे, त्या यज्ञाकरता इथं फार मोठी तयारी केलेली महाराजांनी। सकाळी यज्ञ होणार आहे, 1 ते 4 सर्व आलेल्या भाविकांना जेवायची व्यवस्था, त्यानंतर 4 ते 7 पुन्हा इथं कथा, त्यानंतर कीर्तन, असा हा धार्मिक सोहळा होणार आहे। या धार्मिक सोहळ्याकरता जवळपास तयारी पूर्ण होत आलेली आहे। आज आपण भव्य मंडप पाहतो आहोत, रस्त्याचं काम चालू आहे, जेवणाची व्यवस्थित मंडप तयार होत आहे। सर्व भक्तजनांनी सर्व हाताने मदत करून हा कार्यक्रम होत आहे। माझी तर विनंती आहे की जे भक्त लोक विठोबाला मानतात, विठोबा हा गरिबाचा देव आहे, त्याकरता जे काही आपल्या हाताने जे काही करणं होईल, सर्व हाताने काही मदत करणं होईल ते हा कामाकरता केलं पाहिजे। हा धार्मिक उत्सव आहे आणि ह्या उत्सवात सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे। भारतीय जनता पक्ष ह्या उत्सवामध्ये मोठ्या प्रकारात सामील होईल। त्यात सर्वजण येणार आहेत। आमचे नेते अशोकराव चव्हाण असो, आमचे सर्व आमदार असो, आमचे या भागातले आमदार तुषार राठोड असो, अशोकराव चव्हाण साहेब, आम्ही सर्व दोन्ही तिन्ही अध्यक्ष, सर्वजण आम्ही ह्या इथं 8 दिवस आम्ही इथं राहणार आहोत आणि 8 दिवस आम्ही ह्या कथेचा म्हणा, या पूर्ण यज्ञाचा म्हणा, आम्ही सर्वजण लाभ घेणार आहोत। माझ्या ह्या कार्याला खूप खूप शुभेच्छा। संत नामदेव महाराज संस्थान श्री क्षेत्र उमरज धाकटी पंढरपूर तालुका कंधार येथे होत असलेल्या 108 विष्णू महायज्ञ आणि कळश रोपण या कार्यक्रमानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भागवतीसाठी येणारे महाराज देवकीनंदन महाराज ठाकूर यांचा 8 दिवस भागवताचा कार्यक्रम आहे। मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने एवढंच सांगतो, खरं तर आता जामरभाऊंनी सांगितलं, पंढरपूर हे देवस्थान गरिबाचं देवस्थान आहे। सगळ्या जनतेला आवाहन घेतो की आंतरराष्ट्रीय महाराज येतात, त्या भागवताचा आनंद घ्यावाच 8 दिवस। पण नांदेड जिल्ह्यातील सर्वच दानशूर लोकांनी जे काही मदत करतात, मदत करावी अशा जिल्ह्यातील नात्याने हे करतो। मी आताच सगळ्या परिसराची आम्ही सगळ्यांनी पाहणी केली, अतिशय उत्कृष्ट दर्जाचं मंदिर झालेलं आहे। या मंदिराला आताच महाराजांना बोलल्यानंतर महाराज म्हणले की क दर्जा आहे, पण आम्ही सगळेजण पालकमंत्री या कार्यक्रमाला येणारच आहेत, त्यांनी शब्द दिलेलाच आहे, पण आम्ही येत्या वर्षभरामध्ये या मंदिराला क दर्जाच्या ऐवजी ब दर्जाचा आम्ही प्रयत्न करून ब दर्जाचा दर्जा मिळवून देऊ, असं या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना सांगतो आणि सर्व जनतेला आवाहन करतो, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा। बस।